नमस्कार. MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. मला स्वीकृत नगरसेवक होण्यात कोणताही रस नाही असे स्पष्ट करत ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नितीन अगरवाल यांनी त्यांच्या स्वीकृत नगरसेवक होण्याबाबतच्या चर्चेला जे उधाण होते त्या चर्चेला त्यांनी आता पूर्णविराम दिला आहे. याबाबत मला माझ्या घरातच आधीपासून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे आणि त्यातच रमायला मला आवडते. मी राजकारणात समाजकारण आणत आणि समाजकारणात कधी राजकारण आणत नाही असे म्हणत नितीन अगरवाल यांनी याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पाहूया काय म्हणाले नितीन अगरवाल. नमस्कार. मी नितीन विश्वनाथ अगरवाल. आपल्या लोणावळा शहरामध्ये लोणावळा नगर परिषदेची नुकतीच निवडणुका झालेल्या आहेत. त्या निवडणुकामध्ये लोणावळा शहराचे सर्व मतदार मायबापांनी उत्साहाने मतदान केले. मतदानाचा निकाल आल्यानंतर असे लक्षात आले की लोणावळ्याच्या जनतेने युवा पिढीला संधी दिलेली आहे. खरं पाहता लोणावळा नगर परिषदेमध्ये युवा पिढी येणे गरजेचे होते व ते झालेले आहे. लोणावळ्याचे भाग्यविधाता आमदार सुनील शेळके यांनी अथक प्रयत्न करून नगराध्यक्ष व 16 नगरसेवक निवडून आणले. काँग्रेसचे 3 नगरसेवक, भाजपचे 4 नगरसेवक, 3 अपक्ष अशी ही कौन्सिल तयार झालेली आहे. या कौन्सिलमध्ये अतिशय उच्च शिक्षण घेतलेले दत्तात्रय येवले हे आहेत. ह्या कौन्सिलमध्ये 5 वर्ष नगराध्यक्ष व 5 वर्ष नगरसेविका राहिलेली अत्यंत नगर परिषदेचा दांडगा अभ्यास असलेली उषाताई चौधरी आहेत. ह्या नगर परिषदेमध्ये युवा सन्ना राजू चौधरी आहेत, मुबीन इनामदार आहे, धनंजय काळोखे आहे. सर्वच चांगली लोक आहेत. या सर्वांनी मिळून नगर परिषदेचं कामकाज व्यवस्थित करावं, जोमाने करावं. खरं पाहता आपल्या लोणावळ्यामध्ये पर्यटकांना खूप संधी मिळाली पाहिजे की ते जास्तीत जास्त पर्यटक लोणावळ्यात यायला पाहिजे. त्यामुळं लोणावळ्याचा विकास होईल, अर्थकारणाचा विकास होईल. लोणावळ्याचा सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मला अनेक फोन आले की स्वीकृत सदस्याचं काय, तुमचं काय. मला असं वाटलं की भरपूर संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून मी सांगतो की मी स्वीकृत सदस्याच्या स्पर्धेमध्ये नाही आणि स्वीकृत सदस्य मी होणे तिथं गरजेचं नाही. त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य मी नसताना सुद्धा व्यवस्थित कामकाज चालेल हे मला खात्री आहे. माझी आमदार साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे की त्यांनी 3 स्वीकृत सदस्य मिळवावे व जास्तीत जास्त लोकांना स्वीकृत सदस्य होण्याची संधी द्यावी. आपण 1 वर्ष जरी दिलं तरी 15 लोक स्वीकृत सदस्य होऊ शकतात. 6 महिने दिले तर 30 लोक स्वीकृत सदस्य होऊ शकतात. ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा. यापुढे मी एकच सांगेल की नवीन कौन्सिलने राजकारण डोक्यात शिरून देऊ नका. राजकारण डोक्यात शिरलं तर विकास कारण कमी होतो. मी गेले 30 वर्ष नगर परिषदेमध्ये आहे, पण मी कधीही राजकारण माझ्या डोक्यात शिरून दिलं नाही. माझी विनंती आहे की आपण राजकारणामध्ये समाजकारण शोधा, समाजकारण
टाका. समाजकारणामध्ये राजकारण येऊन देऊ नका. मी श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सेवावाहिनी चालवतो, इतर सामाजिक कार्य करतो. त्यामध्ये मी कधीही राजकारण शिरून दिलं नाही. माझ्या असं निदर्शनास आलं की काही लोकांना असं वाटतं आता नितीनशी कसं बोलायचं, काय करायचं. तर तसं काय समजू नका. तुम्ही अर्ध्या रात्री मला फोन करा, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. आणि मी समाजकारणामध्ये कधीही राजकारण आणत नाही. तुम्ही मला सदैव माझ्या समाजकार्यामध्ये मला साथ द्याल, मला संधी द्याल, ही माझी अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमआय न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.